महाराष्ट्रात कुठं टपरीला नाव नाही राहिलं, कैकईचं टपरीला. वाचलं तुम्ही कुठं कैकई पान स्टॉल? वाचलंय तुम्ही कैकई का ढाबा? वाचलं तुम्ही कैकई का बार? मग कैकई एकटी मिली नाही, खानदान घेऊन मिली. कारण तिला विंचू चावला होता. कोणता? अहंकार. आणि आज सगळ्या लोकांना तोच विंचू चावलाय, अहंकार. आणि अहंकार ना तो एकटा मरत नाही. कधी ध्यान वाटतं, धृतराष्ट्र एकटा मेला नाही, 100 पोरं घेऊन मेला. नुसतं 100 पोरं घेऊन नाही मेला, खानदानच घेऊन मेला. एकटा मेला नाही धृतराष्ट्र, 100 पोरं गेली, तोही गेला. कौरव नावाची वस्तू गेली. कुणामुळं? एकट्या धृतराष्ट्रामुळे. आणि तेव्हाच 5 गावं घेतली असतील, मिटून टाकलं असतं तर काय प्रॉब्लेम होता? पण बरं, मिटवायला काय दुबळा माणूस गेलता का? कृष्ण गेलते स्वतः, गोपाल कृष्ण. काय तंटमुक्ती अध्यक्ष गेलता? स्वतः गोपाल कृष्ण गेले. बाबा 5 गावं मिटून घे, त्यांना देऊन टाकन, विषय मिटून टाकते. नंगाटे तुझा कार्यक्रम करतील, तुम्ही त्यांच्यावर अन्याय केलाय. त्यांची बायको तुम्ही उडीत आणली, त्यांना विषयची लाडू चालले, जरा सावध होय. हा म्हटला चहा पेन उठ. तरी जाताना गोपाल कृष्णांचं वाक्य आहे. काय वाक्य माहिती का? आता युद्ध होणार आणि मी त्यांच्या बाजूने असणार. एवढं तर अक्कल यावं. मेले ना, वव्या झाल्या त्याला. चंद्र तेथे चंद्रिका, तू जाणार आणि मेलं. आणि सुईचं मेलं नाही. एका वाक्यात ऐकायचं का? भारताचा सम्राट, 100 पोरांचा बाप, अरण्यात जळून मेला, जळून. हप्त्यावर जी शिपी घेणारे नीट ऐका. भारताचा सम्राट, 100 पोरांचा बाप, अरण्यात जळून मेला. पुढे ऐकायचं का? आणि 22व्या वर्षाच्या बाळानं समाधी घेतली तर साक्षात देव रडले. देव रडले, आईसाहेब रडल्या. दोन्ही गोष्टी डोळ्या पुढे आणा. अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का माणसाचा आनंद गेला. मग जुनी माणसाच्या घरात सर्व्हिसला आहेत, त्या घरात जेवताना कचकचे, सारखी भांडणं, नुसता पैसा, जेवण नाही. स्कूटीवर जायचं, त्या रोट्या घेऊन यायच्या 6 त्या हायवेला मिळत्या त्या. आणि त्या रोट्याला ती लाल एक बाटली मिळते, ती दरिद्री सॉस का सास काय म्हणते ते. आणि ते त्याला चोळायचं रोल करून. हे जगण्यात मजा आहे का? कुकर लावायचा नाही, भात करायचा नाही, चांगलं दर्जेदार खायचं नाही. काय हलकट जगण्याला किंमत आहे?